नमस्कार मंडळी आणि अमृतवाणी बज मध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। मंडळी, आपण यंत्रांचे महत्त्व जाणतो आणि ब्रेसलेटचे फायदेही, पण जेव्हा सरस्वती यंत्राचे ब्रेसलेट एकाच स्वरूपात येते तेव्हा त्याची ऊर्जा कितीतरी पटीने वाढते। विद्या, कला आणि बुद्धीचे प्रतीक असलेले हे पवित्र यंत्र आता तुमच्या मनगटावर। हे ब्रेसलेट नेमके काय आहे, ते कसे कार्य करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी, कलाकार आणि ज्ञानाच्या मार्गावर असलेल्या प्रत्येकासाठी हे एक चालते फिरते ऊर्जा केंद्र कसे ठरते, या अनोख्या ब्रेसलेटचे महत्त्व, फायदे आणि धारणा करण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग सुरुवात करूया। सरस्वती यंत्राचे ब्रेसलेट सामान्यतः तांबे, पितळ, चांदी किंवा अष्टधातूमध्ये बनवले जाते, कारण धातू यंत्राची ऊर्जा प्रभावीपणे धारण करतात। या ब्रेसलेटवर मध्यभागी सरस्वती यंत्र कोरलेले असते। हे यंत्र म्हणजे एक भूमिती आकृती जे माता सरस्वतीच्या ब्रह्मांडीय कंपनांचे प्रतिनिधित्व करते। यंत्राची ऊर्जा तुमच्या शरीरात आणि ज्ञानाच्या केंद्रांमध्ये सतत प्रवाहित राहते। हे यंत्र थेट बुद्धी, आकलन शक्ती आणि वाणीची शुद्धता यांना नियंत्रित करते। हे ब्रेसलेट सतत तुमच्या संपर्कात राहिल्याने तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि स्पष्टता येते। पण हे यंत्र तुमच्या मेंदूसाठी नेमके काय करते हे जाणून घेणे मनोरंजक आहे। सरस्वती यंत्राची रचना भारतीय वास्तुशास्त्र आणि श्रीयंत्राच्या संकल्पनेवर आधारित आहे। तुम्हाला माहित आहे का, यंत्रातील प्रत्येक रेषा आणि त्रिकोण हा तुमच्या शरीरातील विशिष्ट चक्र सक्रिय करण्यासाठी एक कोडिंग सिस्टीम म्हणून कार्य करतो। म्हणजे तुम्ही एक ब्रेसलेट नाही तर बुद्धीला सक्रिय करणारा एक प्राचीन भूमितीचा कोड धारण करत आहात आणि यामुळेच तुम्हाला काही अद्भुत फायदे या यंत्रापासून मिळतात। विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे यंत्र आहे। यंत्राच्या कंपनामुळे मन विचलित होणे कमी होते आणि तुम्ही जे काही वाचता ते अधिक काळ लक्षात राहते। जर तुम्ही लेखक, संगीतकार किंवा चित्रकार असाल तर हे ब्रेसलेट तुमच्या आंतरिक सर्जनशील प्रवाहाचे दरवाजे उघडते। हे तुम्हाला नवीन कल्पना आणि अभिव्यक्तीची शक्ती देते। हे ब्रेसलेट बुध ग्रहाशी संबंधित सकारात्मक ऊर्जा वाढवते। यामुळे तुमची भाषा अधिक प्रभावी होते आणि तुम्ही आत्मविश्वासपूर्ण संवाद साधू शकता। हे ब्रेसलेट तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार करते, जे अभ्यासातील किंवा कामातील नकारात्मक विचार आणि तणाव दूर ठेवते। हे यंत्र धारण करण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत, जसे की हे यंत्र कोणत्या दिवशी घालावे। तर हे ब्रेसलेट धारण करण्याचा सर्वोत्तम दिवस गुरुवार, गुरुग्रह ज्ञानाचा कारक आहे, किंवा बुधवार, बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे। वसंत पंचमी या दिवशी धारण केल्यास विशेष लाभ होतो। हे यंत्र धारण करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे देखील गरजेचे आहे। हे यंत्र धारण करण्यापूर्वी ब्रेसलेटला गाईचे दूध किंवा गंगाजलाने धुवून घ्यावे। देवी सरस्वतीच्या चित्रासमोर ठेवून ओम ए सरस्वतये नमः या मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करा। आता सर्वांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हे ब्रेसलेट कोणत्या हातामध्ये घालायचे। हे ब्रेसलेट नेहमी उजव्या हातात धारण करावे, कारण उजवा हात क्रिया आणि कर्म दर्शवतो। हे ब्रेसलेट धारण केल्यानंतर एक महत्त्वाचा नियम पाळायचा। ब्रेसलेटची ऊर्जा टिकवण्यासाठी नियमितपणे त्याची स्वच्छता करा आणि शक्य असल्यास दिवसातून एकदा देवी सरस्वतीचे ध्यान करा। तर मंडळी, सरस्वती यंत्राचे ब्रेसलेट हे केवळ एक सुंदर अलंकार नाही, तर तुमच्या ज्ञान आणि बुद्धीला जागृत करणारे एक शक्तिशाली आध्यात्मिक उपकरण आहे। हे धारण करून तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर अधिक आत्मविश्वास आणि स्पष्टतेने पुढे जाऊ शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या ब्रेसलेट बद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या गरजू विद्यार्थी आणि कलाकार मित्रांसोबत शेअर करा आणि अमृतवाणी बज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।